सर नमस्कार. नमस्ते. आता आदिनाथ कारखाना हा एक कर्मात राजकीय केंद्रबिंदू मानला जातो. हो. यावर अनेक राजकारण चालले. प्रत्येक गटाचे काय प्रवक्ते असतील का माझे माझे आमदार असतील, त्यांनी अनेक मुलाखत दिले की बा हा कारखाना इकडे निघाला, कारखाना अडचणीत पुन्हा आला. आणि आता तर एक्सपोर्ट आला कारखाना हा इकडे निघाला तर पैसे पण काय 10 कोटी काय दिला असं बी समजतंय. नेमका कारखाना हा सभासदांचा आहे का संचालक मंडळाचा कारखाना आहे? कारखान्याची आजची कंडिशन जर पाहिली तर कारखाना विकलाय का कोणाला चालवाय दिलाय हे तालुक्यातल्या जनतेला संचालकाला सुद्धा माहिती नाही. आत्ताच्या बोर्डाला सुद्धा माहिती नाही. त्यांना विचारलं त्याची म्हणजे आम्हाला काही त्यातलं माहिती नाही. चाललेली परिस्थिती अत्यंत व्यवस्थित नाही. कारखाना हा सभासदाच्याच मालकीचा राहायला पाहिजे, भले कुणीही चालू द्या. का आता ज्या आमदार आणि सत्ताधारी आमदार आहेत, कारखाना हा चालला पाहिजे, सभासदाच्या मालकीचाच राहिला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेऊन निवडणूक लढवली. आणि कारखाना कसल्याही परिस्थितीत आम्ही चालू ठेवण्याचा धूर काढू. आता त्या संदर्भात मी काय मागचं काय बोलणार नाही. जास्त भाऊनी माझ्या आमदारांनी त्या संदर्भात मुलाखत दिलेली आहे. अगदी परखड चांगली मुलाखत झाली. भाऊच्या मुलाखती अत्यंत चांगली आहे. मग कुणी खाल्ला, कोण दोष आहे, कुणामुळं बंद पडला, कुणी काय केलं हे न करता तालुक्यातील सर्व नेते मंडळीने आजी माझी आमदारांनी आणि जनतेच्या मागच्या वेळेस जसा रोहित दादाला कारखाना द्यायचा होता त्यावेळी सगळ्यांनी विरोध केला. स्वतः नारायण आबांनी सुद्धा विरोध केला. मग आता नारायण आबांनी विरोध केला त्यावेळी ना आताच का विकायला लागले, त्याबद्दल तालुक्यातील जनतेला शंका आहे. आणि भाऊची मुलाखत पाहिल्यानंतर असं वाटायला लागले की काय चाललं आहे कारखान्याचं तालुक्यातल्या जनतेला कोणाला माहिती नाही. तर नारायण आबांनी सुद्धा पत्रकार परिषद घेऊन काय चाललं आहे, सध्याची कंडिशन खरी काय आहे ते संपूर्ण जनतेला सांगायचे. आमचं असं मत आहे, कारखाना हा सभासदाच्याच मालकीचा राहिला पाहिजे. त्या पद्धतीनं काही अधिकारी कारखान्याचे माजी शेतकरी अधिकारी रणोळे साहेब म्हणून बबनदादाच्या कारखाना एमडी होते. त्यांनी सगळे संचालकाची मुलाखत चर्चा केली काही ठराविक लोकांनी. ते म्हणले फक्त मला 20 कोटी रुपये कुठूनही द्या, मी कारखाना माझ्या हिमतीवर मी चालू जाऊ शकतो आणि तुमच्या सगळ्याच्या संबंधावर मी कारखाना यशस्वीपणे चालू शकतो, फक्त मला 20 कोटीची मदत करा. त्यांचं म्हणणं अत्यंत योग्य आहे. ह्या संचालकांनी ह्याच सध्याच्या चेअरमननी 20 कोटी रुपये जनतेला आव्हान करावं किंवा आपल्या स्वतःच्या पतीवर कुठून तरी 20 कोटी रुपये आणावेत, त्यांना द्यावेत आणि सोन्याचा धोर काढावा, नाही तर चांदीचा तरी काढा की म्हणावं, सोन्याचा राहिला बाजूला, शेवट कोळशाचा तरी काढा की. अशा पद्धती जनतेची इच्छा आहे. ह्यात राजकारण आम्हाला आणायचं नाही, राजकारणाचं आम्हाला काय घेणं देणं नाही. कारखाना हा सर्वसाधारण सगळ्या लोकांची इच्छा आहे तळातल्या की कारखाना सभासदाच्याच मालकीचा राहायला पाहिजे. अशा पद्धतीने माझी भूमिका. आता सध्या कर्मात जर पाहिलं आपण तर विरोधी पक्ष नेता म्हणून की विरोधी पद राहिलाच नाही, सगळं भाजपमध्येच आहे. हो, तालुक्यातली आजी माझी सगळीच आज भाजपने विकत घेतलेली पुढारी, सगळे विकत घेतलेले. मग अजूनही कारखान्यासाठी त्यांनी 20 कोटी रुपये भाजपकडून आणावेत आणि कारखाना चालू करावा. असं काय ॲडव्हान्स म्हणून कारखान्याला 10 कोटी का 8 कोटी दिले ते असं समजतंय. ठीक आहे, त्याबाबत मला काही कल्पना नाही. 10 कोटी आता भाऊंची मुलाखतमध्ये आहे 10 कोटी आणलेत, पण ॲडव्हान्स म्हणून आणलेत का कमिशन आणलंय का काय आणलं याबद्दल जनतेला कोणाला काही कल्पना नाही. यावर उत्तर सुद्धा कोणी दिलं नाही. हां, भाऊच्या मुला उत्तर सुद्धा कोणी दिलं नाही त्या 10 कोटी. देऊ शकत नाहीत ना. आणले असले तर भाऊ व्यवस्थित बोलतील. भाऊ काही चुकीचं बोलत नाहीत. भाऊला ही बातमी कळल्याशिवाय भाऊ बोलणार नाही. मागचेच मी माजी चेअरमन धनंजय डोंगरे यांची मुलं घेताना त्यांना म्हणले की कारखाना हा अडचण कोणामुळे आला, तर त्यांनी सांगितलं बागल गटाची सत्ता असताना जेवण जगताप यांचे संचालक मंडळ त्यात होते, त्याला आम्ही दोघेही जबाबदार आहे. असं कोणामुळं अडचणीला सर्व तालुक्यातल्या जनतेला माहिती आहे, सर्वांना माहिती. सर्वसामान्य सभासदांना तालुका कुणी अडचणीत आणला ते सगळ्याला माहिती आहे. आता मी कुणाचं नाव घेणार नाही, तालुक्याला माहिती आहे. त्याबद्दल मला काय
पण तालुक्यातील आजी माजी सगळ्यांनी एकत्र येऊन जर सभासदाची इच्छा असेल काय ते पाहावं आणि त्या पद्धतीनं कुठूनही प्रत्येकाने 5-5 कोटी रुपये आणावेत आणि कारखाना चालू करावा. सभासदाच्या मालकीचाच कारखाना राहायला पाहिजे. नसेल तर रोहित दादाचे चांगला कारखाना सोबत आबाज 4 कारखाने ते चालवते आज. रोहित दादाचे 4 कारखाने ते चालवतात. सुपरविजन व्यवस्थित चालू आहे. त्यांना मदतीला घ्यावं, ते मदत करतील. पण एकमेकावर आरोप करून काय उपयोग होणार. मागचं काढण्यात काही मजा नाही आता. कारण आमच्या काळात कारखाना आम्ही गिरधरभाई रावसाहेब पटेल असताना चालवलेला आहे. भाऊंच्या सुद्धा नेतृत्वाखाली मी काम केलेलं आहे. बोलल्याप्रमाणे तेही वागले. 1 रुपया जास्त दिल त्यांनी दिलेला आहे. असं काहीतरी कोणीतरी सांगावं. फक्त आपलं चाललंय काय हेच कळा नाही. आम्हाला कोणालाच माहीत नाही. मी सुद्धा जबाबदारी पण माहिती नाही काय चाललंय. आणि जर कुणी काय करत असेल सर्वसामान्य जनतेला विश्वासात घेऊन पत्रकार परिषद घेऊन काय आजची कंडिशन आहे ती संपूर्ण तालुक्याला सांगायची.